परत एका अर्थाने RSS आणि भाजपच्या माध्यमातून एक नवी पेशवाई आपल्या सर्वांसमोर उभी राहिलेली आहे. आणि जर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांचे छावे असलो, जर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांच्या औलादी असलो, तर आपल्या सर्वांना हा निर्धार करायचा आहे की त्या जमान्यामध्ये माझ्या पूर्वजांनी पेशवाई काढली होती आणि आज 2026 मध्ये मी आणि माझे साथीदार ही नवी पेशवाई मातीत काढल्याशिवाय थांबणार नाही आणि राहणार नाही. आणि म्हणून इकडच्या संविधानाच्या रक्षणाकरता सर्व माणसांना मला एकच संदेश द्यायचा आहे की जर कोणी अन्याय अत्याचार करायला उभा राहिला, जर कोणी जातीवाद करायला उभा राहिला, किंवा जर कोणी इकडच्या एसटींना ओबीसींना दाबायला उभा राहिला, तर त्यांना एक गोष्ट फक्त ठामपणाने सांगायची की आम्ही बाबासाहेबांचे छावे आहोत, आम्ही बाबासाहेबांच्या औलादी आहोत आणि आम्ही बाबासाहेबांच्या विचारावरती चालत राहू आणि संविधानाच्या मार्गाने लढत राहू. पण हे नका विसरू की आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सिद्धनाथ महारची पण औलाद आहोत. आणि म्हणून जर कोणी आणे केलं तर त्याला कार्य केल्याशिवाय थांबणार नाही. आणि जर कोणी परत इकडे नवीन पेशवाई उभी करायची ठरवली तर त्याला मातीत गाडल्याशिवाय थांबणार नाही.